अंधार झाली की रात्र म्हणतात, अंधार झाली की रात्र म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. आणि ज्याला महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंग्याची औलाद म्हणतात, औरंग्याची औलाद म्हणतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपदैव माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज मी आपल्या समोर महाराजांचा इतिहास सांगण्यास उभी आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. शहाजी नावाचे सरदार पुण्यामध्ये राहत होते. त्या काळी सरदारांना लढाई करायला जावं लागत असे. अशा या काळात त्यांची धर्मपत्नी जिजाबाईला 19 फेब्रुवारी 1630 ला एका सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे नाव शिवाजी होते. त्यांनी त्याला तलवार चालवणे, भाला चालवणे शिकवले. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी अनेक शिक्षा अवगत केल्या. देशाची अर्थव्यवस्था, किल्ले कसे बांधायचे, हत्तीची परीक्षा कशी घ्यायची हे शिकवले. जाणणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. त्यांचा विवाह वयाच्या 14व्या वर्षी सईबाई बरोबर झाला. सईबाई अत्यंत हुशार व बुद्धिमान होत्या. एका वेळी अफजल खानाने महाराजांना भेटीस बोलवले व ठरवले की आता महाराजांना आपल्या डाव्या हाताच्या बगलीत कोसरायचे. हे महाराजांना माहीत पडले आणि महाराजांनी अंगात चिलखत, हातात वाघनख नेले व त्याचा पोतला फाळून आले. सोबत जीवा महाला होते. सय्यद बंडाने जेव्हा महाराजांच्या अंगावर वार केला, तो वार जीवा महालाने आपल्या अंगावर घेतला. म्हणून म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. स्वराज्य घडविले शिवबांनी. मावळे होते साथी, रात्रीवार करते मुजरा छत्रपती शिवरायाला. एका वेळी बादशहाने आपल्या 50व्या वाढदिवसासाठी महाराजांना आमंत्रण दिले. सोबत बाळराजे होते. त्यांचा तिथे खूप अपमान करून त्यांना तिथे कैद केलं. महाराजांना माहीत होते की आता याच्या चतुराईतून वाचणे अवघड आहे. म्हणून महाराजांनी पोटात दुखण्याचे नाटक केले. गडाबाहेर मिठाईचे पेठारे पाठवण्यात आले. एका पेठारात ते व बाळराजे बसून त्यांची सुटका झाली. ही इसवी सन 1666 मध्ये आग्र्याला ही घटना घडली. ना वाकला ना झुकला, सन्मानाने जगला आणि सन्मानानेच मरला. हे हिंदवी स्वराज्य आहे. जा जाऊन सांग तुझ्या बादशहाला, आता महाराज साहेबांची जहागिरी त्यांची अर्धांगिनी सांभाळते. साईबाईंनी पण युद्धात लक्ष घातले. आपल्या मराठी भाषेला मानाचा दर्जा मिळावा म्हणून ते सतत लढत राहिले. त्यांनी रयतेच्या सुखासाठी एक मुद्रा स्थापन केली. प्रतिपंचद्र लेख वर्धिष्णुर्वी विष्णू वंदिता शहासून शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो की मी शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते व शोभून दिसे. हा या संस्कृत ओळीचा अर्थ होतो. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा.